निबंध मनाचे प्रशिक्षण आनंद मिळवण्याचा खरा मार्ग. द आर्ट ऑफ हॅपीनेस या 3ऱ्या अध्यायात दलाई लामा यांनी आनंद मिळवण्यासाठी मनाचे प्रशिक्षण ट्रेनिंग द माइंड किती महत्त्वाचे आहे हे स्पष्ट केले आहे. दलाई लामा यांच्या मते जीवनातील मूलभूत गरजा अन्न, कपडे आणि निवारा पूर्ण झाल्यानंतर आनंदासाठी बाह्य गोष्टींची गरज राहत नाही. खरा आनंद मिळवण्यासाठी आपल्याकडे आधीपासूनच एक महत्त्वाचे साधन आहे, ते म्हणजे आपले मन. ते सांगतात की आपल्या मनात हजारो प्रकारचे विचार आणि भावना असतात. यापैकी काही सकारात्मक आणि उपयुक्त असतात, तर काही नकारात्मक आणि हानिकारक असतात. जसे आपण बाह्य जगात चांगल्या गोष्टी निवडतो आणि वाईट गोष्टी टाळतो, तसेच आपल्याला आपल्या मनातील विचारांचेही वर्गीकरण करायला हवे. आनंद मिळवण्याचा पहिला टप्पा म्हणजे जाणीव, अवेअरनेस. आपल्याला हे समजले पाहिजे की कोणत्या भावना आपल्याला दुःख देतात आणि कोणत्या भावना आनंद देतात. उदाहरणार्थ, राग, द्वेष, मत्सर हे नकारात्मक भाव आहेत, जे आपल्या मनःशांतीचा नाश करतात. दया, प्रेम, करुणा हे सकारात्मक भाव आहेत, जे आनंद वाढवतात. दलाई लामा यांच्या मते नकारात्मक भावना केवळ आपल्यालाच नाही, तर संपूर्ण समाजालाही हानी पोहोचवतात. त्यामुळे त्यांना कमी करण्याचा आणि सकारात्मक भावनांना वाढवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. ते पुढे कारण आणि परिणाम, कॅझुएलिटी या तत्वावर भर देतात. त्यांच्या मते प्रत्येक अनुभवामागे काही कारणे असतात. जर आपल्याला आनंद हवा असेल, तर आपल्याला त्या कारणांची निर्मिती करावी लागते. आणि जर दुःख टाळायचे असेल, तर त्याच्या कारणांपासून दूर राहावे लागते. दलाई लामा यांच्या मते मानसिक आरोग्य म्हणजे काय? ते सांगतात की एक खरोखर स्वस्थ, हेल्थी व्यक्ती म्हणजे ती जी प्रेमळ, दयाळू आणि करुणामय आहे. अशा व्यक्तीचे मन खुले असते, त्यामुळे ती इतरांशी सहजपणे संवाद साधू शकते. करुणा आणि प्रेम यामुळे इतरांशी विश्वास निर्माण होतो. भीती, असुरक्षितता आणि शंका कमी होतात. मैत्रीपूर्ण संबंध निर्माण होतात. अशा व्यक्तीला इतरांशी संबंध ठेवताना कोणताही ताण वाटत नाही, कारण तिच्या मनात प्रामाणिकपणा आणि उबदारपणा असतो. अशा प्रकारे दलाई लामा यांचे तत्वज्ञान आपल्याला सांगते की खरा आनंद बाहेर नाही, तर आपल्या मनात आहे. जर आपण आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवले, नकारात्मक भावनांना कमी केले आणि सकारात्मक भावनांना वाढवले, तर आपण खऱ्या अर्थाने आनंदी आणि शांत जीवन जगू शकतो. निबंध मानसिक शिस्त आनंदाकडे जाणारा मार्ग. द आर्ट ऑफ हॅपीनेस या भागात दलाई लामा यांनी मानसिक शिस्त, मेंटल डिसिप्लिन या संकल्पनेवर भर दिला आहे, जी खऱ्या आनंदासाठी अत्यंत आवश्यक आहे. दलाई लामा यांच्या मते सकारात्मक मानसिक अवस्था जसे की दयाळूपणा, करुणा आणि प्रेम त्या केवळ आनंद वाढवत नाहीत, तर मानसिक आरोग्यही सुधारतात. जर एखादी व्यक्ती कुशल आणि सक्षम असली तरी तिच्यात दयाळूपणा नसेल, तर तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवणे कठीण होते. त्यामुळे मानवी नातेसंबंधांमध्ये उबदारपणा आणि करुणा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या विचारसरणीची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते भावना चांगल्या किंवा वाईट म्हणून नाही, तर आनंद देणाऱ्या किंवा दुःख देणाऱ्या म्हणून वर्गीकृत करतात. हा दृष्टिकोन अत्यंत व्यावहारिक आणि तर्कशुद्ध आहे. म्हणजेच जी भावना आपल्याला दीर्घकालीन आनंद देते ती सकारात्मक आणि जी दुःख निर्माण करते ती नकारात्मक. जेव्हा लेखकाने विचारले की जर आनंद मिळवणे इतके सोपे असेल, तर लोक दुःखी का असतात, तेव्हा दलाई लामा यांनी स्पष्ट केले की आनंद मिळवण्यासाठी आपल्या विचारसरणीत बदल करणे आवश्यक आहे, आणि हा बदल सोपा नाही. ते सांगतात की आनंद मिळवण्यासाठी एकच उपाय किंवा गुपित नसते.
जसे शरीर निरोगी ठेवण्यासाठी अनेक प्रकारचे पोषण आवश्यक असते, तसेच मन निरोगी ठेवण्यासाठीही अनेक उपायांची गरज असते. प्रत्येक नकारात्मक भावनेवर वेगवेगळ्या पद्धतीने काम करावे लागते. दलाई लामा यांच्या मते, मन बदलणे ही एक हळूहळू होणारी प्रक्रिया आहे. जसे शरीर नवीन वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी वेळ घेतो, तसेच मनालाही बदलासाठी वेळ लागतो. त्यामुळे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि सराव आवश्यक आहे. ते एक साधा पण प्रभावी सराव सांगतात. सकाळी उठल्यावर स्वतःला सकारात्मक उद्देश द्यावा, आजचा दिवस मी चांगल्या पद्धतीने वापरेन. रात्री झोपण्यापूर्वी स्वतःचे मूल्यांकन करावे, मी आज कसा वागलो. जर दिवस चांगला गेला असेल, तर आनंद व्यक्त करावा आणि जर चुका झाल्या असतील, तर त्यातून शिकून सुधारणा करावी. दलाई लामा स्वतःचे उदाहरण देतात की, जरी त्यांनी आयुष्यभर साधना केली असली तरी कधी कधी राग किंवा आसक्ती निर्माण होते. पण ते सकारात्मक विचारांचा अभ्यास करतात, दृढ निश्चय करतात आणि त्या गोष्टींची अंमलबजावणी करतात. अशा प्रकारे या भागातून हे स्पष्ट होते की आनंद हा एका दिवसात मिळणारी गोष्ट नाही. तो सततच्या सरावाने, मानसिक शिस्तीने आणि सकारात्मक विचारांनी विकसित होतो. जर आपण नियमितपणे आपल्या मनावर काम केले, तर आपण हळूहळू अधिक शांत, स्थिर आणि आनंदी जीवन जगू शकतो. निबंध सराव आणि मनातील बदल आनंदाकडे जाणारी प्रक्रिया. द आर्ट ऑफ हॅपीनेस या भागात दलाई लामा यांनी मनाच्या प्रशिक्षणात सराव, कॉन्स्टंट प्रॅक्टिस आणि आत्मिक परिवर्तन, इन्नर ट्रान्सफॉर्मेशन यांचे महत्त्व स्पष्ट केले आहे. दलाई लामा यांच्या मते, मनातील नकारात्मक सवयी आणि विचार लगेच बदलत नाहीत. सुरुवातीला नकारात्मक भावना खूप शक्तिशाली असतात, परंतु हळूहळू सकारात्मक विचारांचा सराव केल्याने त्या कमी होत जातात. हा एक प्रकारचा आतील संघर्ष, इन्नर बॅटल असतो, जिथे आपण जुन्या नकारात्मक सवयींना नवीन सकारात्मक सवयींनी बदलतो. ते सांगतात की, कोणतीही गोष्ट सराव आणि सवय, फॅमिलिअरिटी यामुळे सोपी होते. जसे आपण एखादी कला शिकतो, तसेच मनाचेही प्रशिक्षण करता येते. सततच्या सरावामुळे आपण स्वतःमध्ये बदल घडवू शकतो. दलाई लामा एक सुंदर उदाहरण देतात, जेव्हा मन प्रशिक्षित होते, तेव्हा बाह्य परिस्थितीमुळे निर्माण होणारे त्रासदायक विचार समुद्राच्या पृष्ठभागावरच्या लाटांसारखे असतात. त्या लाटा वरवर दिसतात, पण समुद्राच्या खोल भागावर त्याचा परिणाम होत नाही. त्याचप्रमाणे, मन शांत आणि स्थिर असेल, तर राग, दुःख किंवा ताण हे तात्पुरतेच राहतात आणि लवकर नाहीसे होतात. ते स्वतःचे अनुभव सांगतात की, कधी-कधी त्यांनाही राग किंवा अस्वस्थता जाणवते, पण ती भावना लगेच निघून जाते आणि मनाच्या खोल भागावर परिणाम करत नाही. हे त्यांनी अनेक वर्षांच्या सरावाने साध्य केले आहे. या प्रक्रियेत धर्म या संकल्पनेचाही उल्लेख येतो. धर्म म्हणजे केवळ धार्मिक शिकवण नाही, तर जीवन जगण्याची अशी पद्धत जी आपल्याला दुःखापासून वाचवते आणि योग्य मार्गावर ठेवते. यासोबतच आधुनिक विज्ञान देखील हे मान्य करते की मन बदलणे शक्य आहे. आपल्या मेंदूमध्ये प्लास्टिसिटी, लवचिकता असते, म्हणजेच मेंदू नवीन अनुभवांनुसार स्वतःला बदलू शकतो. नवीन विचार आणि सवयींमुळे मेंदूमध्ये नवीन न्यूरल कनेक्शन्स तयार होतात. त्यामुळे आपण जाणीवपूर्वक सकारात्मक विचारांचा सराव केला, तर आपल्या मेंदूची रचना देखील बदलू शकते. अशा प्रकारे, दलाई लामा यांचे तत्वज्ञान आणि विज्ञान दोन्ही हे सांगतात की, मन बदलणे शक्य आहे. बदलासाठी वेळ आणि सराव आवश्यक आहे. सकारात्मक विचारांचा सातत्यपूर्ण अभ्यास केल्यास नकारात्मक भावना कमी होतात. शेवटी, या भागाचा मुख्य संदेश असा आहे की आनंद हा अचानक मिळत नाही, तर तो हळूहळू विकसित होतो. सततच्या सरावाने,
संयमाने आणि सकारात्मक दृष्टिकोनाने आपण आपल्या मनाला प्रशिक्षित करू शकतो आणि खऱ्या अर्थाने शांत व आनंदी जीवन जगू शकतो. निबंध सत सराव आणि मनातील बदल आनंदाकडे जाणारी प्रक्रिया. द आर्ट ऑफ हॅपीनेस या भागात दलाई लामा यांनी मनाच्या प्रशिक्षणात सतत सराव, कॉन्स्टंट प्रॅक्टिस आणि आत्मिक परिवर्तन, इन्नर ट्रान्सफॉर्मेशन यांचे महत्त्व स्पष्ट केले आहे. दलाई लामा यांच्या मते मनातील नकारात्मक सवयी आणि विचार लगेच बदलत नाहीत. सुरुवातीला नकारात्मक भावना खूप शक्तिशाली असतात, परंतु हळूहळू सकारात्मक विचारांचा सराव केल्याने त्या कमी होत जातात. हा एक प्रकारचा आतील संघर्ष, इन्नर बॅटल असतो, जिथे आपण जुन्या नकारात्मक सवयींना नवीन सकारात्मक सवयींनी बदलतो. ते सांगतात की कोणतीही गोष्ट सराव आणि सवय, फॅमिलिअरिटी यामुळे सोपी होते. जसे आपण एखादी कला शिकतो, तसेच मनाचेही प्रशिक्षण करता येते. सततच्या सरावामुळे आपण स्वतःमध्ये बदल घडवू शकतो. दलाई लामा एक सुंदर उदाहरण देतात. जेव्हा मन प्रशिक्षित होते, तेव्हा बाह्य परिस्थितीमुळे निर्माण होणारे त्रासदायक विचार समुद्राच्या पृष्ठभागावरच्या लाटांसारखे असतात. त्या लाटा वरवर दिसतात, पण समुद्राच्या खोल भागावर त्याचा परिणाम होत नाही. त्याचप्रमाणे मन शांत आणि स्थिर असेल तर राग, दुःख किंवा ताण हे तात्पुरतेच राहतात आणि लवकर नाहीसे होतात. ते स्वतःचे अनुभव सांगतात की कधी कधी त्यांनाही राग किंवा अस्वस्थता जाणवते, पण ती भावना लगेच निघून जाते आणि मनाच्या खोल भागावर परिणाम करत नाही. हे त्यांनी अनेक वर्षांच्या सरावाने साध्य केले आहे. या प्रक्रियेत धर्म या संकल्पनेचाही उल्लेख येतो. धर्म म्हणजे केवळ धार्मिक शिकवण नाही, तर जीवन जगण्याची अशी पद्धत जी आपल्याला दुःखापासून वाचवते आणि योग्य मार्गावर ठेवते. यासोबतच आधुनिक विज्ञान देखील हे मान्य करते की मन बदलणे शक्य आहे. आपल्या मेंदूमध्ये प्लास्टिसिटी, लवचिकता असते, म्हणजेच मेंदू नवीन अनुभवांनुसार स्वतःला बदलू शकतो. नवीन विचार आणि सवयींमुळे मेंदूमध्ये नवीन न्यूरल कनेक्शन्स तयार होतात. त्यामुळे आपण जाणीवपूर्वक सकारात्मक विचारांचा सराव केला तर आपल्या मेंदूची रचना देखील बदलू शकते. अशा प्रकारे दलाई लामा यांचे तत्वज्ञान आणि विज्ञान दोन्ही हे सांगतात की मन बदलणे शक्य आहे. बदलासाठी वेळ आणि सराव आवश्यक आहे. सकारात्मक विचारांचा सातत्यपूर्ण अभ्यास केल्यास नकारात्मक भावना कमी होतात. शेवटी या भागाचा मुख्य संदेश असा आहे की आनंद हा अचानक मिळत नाही, तर तो हळूहळू विकसित होतो. सततच्या सरावाने, संयमाने आणि सकारात्मक दृष्टिकोनाने आपण आपल्या मनाला प्रशिक्षित करू शकतो आणि खऱ्या अर्थाने शांत व आनंदी जीवन जगू शकतो. निबंध मनाचे प्रशिक्षण, मेंदूची शक्ती आणि नैतिक शिस्त. द आर्ट ऑफ हॅपीनेस या भागात दलाई लामा यांनी मनाचे प्रशिक्षण, ट्रेनिंग द माइंड, मेंदूची बदलण्याची क्षमता, ब्रेन प्लास्टिसिटी आणि नैतिक शिस्त, एथिकल डिसिप्लिन यांचा सखोल संबंध स्पष्ट केला आहे. सुरुवातीला आधुनिक विज्ञानाच्या प्रयोगांद्वारे हे दाखवले गेले आहे की आपल्या मेंदूमध्ये बदल करण्याची क्षमता असते. उदाहरणार्थ, एका प्रयोगात लोकांना एक साधा हाताच्या बोटांचा व्यायाम नियमितपणे करायला सांगितला. काही आठवड्यांनंतर त्यांच्या मेंदूच्या स्कॅनमध्ये असे दिसून आले की त्या कार्याशी संबंधित मेंदूचा भाग वाढला आहे. याचा अर्थ असा की सततच्या सरावामुळे मेंदूमध्ये नवीन न्यूरल कनेक्शन्स तयार होतात. यावरून हे स्पष्ट होते की आपण आपले विचार आणि सवयी बदलून आपल्या मेंदूची रचना देखील बदलू शकतो. म्हणजेच मनाचे प्रशिक्षण ही केवळ कल्पना नसून एक वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध होणारी प्रक्रिया आहे. दलाई लामा यांच्या मते या प्रक्रियेची सुरुवात शिकण्यापासून होते.
आपण नवीन सकारात्मक विचार आत्मसात करतो आणि हळूहळू जुन्या नकारात्मक सवयींची जागा नवीन सकारात्मक सवयी घेतात. हा बदल हळूहळू, सातत्याने आणि शिस्तबद्ध पद्धतीने घडतो. यानंतर ते नैतिक शिस्त, एथिकल डिसिप्लिन या संकल्पनेवर भर देतात. त्यांच्या मते, शिस्त ही बाहेरून लादलेली नसावी, ती स्वतःहून सेल्फ डिसिप्लिन असावी. योग्य कृती म्हणजे त्या कृती ज्या आनंद देतात. चुकीच्या कृती म्हणजे त्या कृती ज्या दुःख निर्माण करतात. ते स्पष्ट करतात की शिस्त म्हणजे केवळ नियम पाळणे नाही, तर योग्य हेतूने आणि योग्य मनस्थितीत केलेली कृती. उदाहरणार्थ, एखादी चुकीची गोष्ट करण्यासाठीही शिस्त लागते, पण ती शिस्त निरुपयोगी आहे. दलाई लामा यांच्या मते, एक शिस्तबद्ध मन, डिसिप्लिन्ड माइंड, आनंदाकडे नेते, तर अशिस्तबद्ध मन दुःख निर्माण करते. त्यामुळे मनावर नियंत्रण ठेवणे हेच त्यांच्या शिकवणीचे मूळ आहे. लेखकाला मात्र एक प्रश्न पडतो, जर प्रत्येक माणूस नैसर्गिकरित्या आनंद शोधतो आणि दुःख टाळू इच्छितो, तर मग आपण आपोआपच चुकीच्या गोष्टींपासून दूर का जात नाही? हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण तो मानवी स्वभाव समजून घेण्याचा प्रयत्न करतो. दलाई लामा यांच्या तत्त्वज्ञानानुसार, जरी आपल्याला आनंद हवा असतो, तरीही अज्ञान, सवयी आणि चुकीची समज यामुळे आपण अनेकदा चुकीचे निर्णय घेतो. त्यामुळे जाणीवपूर्वक प्रशिक्षण आणि शिस्त आवश्यक असते. अशा प्रकारे, या भागातून 3 महत्त्वाचे निष्कर्ष मिळतात. 1. मेंदू बदलण्यास सक्षम आहे, त्यामुळे मनाचे प्रशिक्षण शक्य आहे. 2. सकारात्मक विचारांचा सतत सराव केल्यास जीवनात बदल होतो. 3. नैतिक आणि आत्मशिस्तीने आपण ख्या आनंदाकडे जाऊ शकतो. शेवटी, दलाई लामा यांचे तत्त्वज्ञान आपल्याला सांगते की आनंद हा नैसर्गिक इच्छा असली तरी तो मिळवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न, शिस्त आणि योग्य विचारसरणी आवश्यक आहे. निबंध: आनंदासाठी शिक्षण आणि जाणीवपूर्वक प्रयत्न का आवश्यक आहेत? द आर्ट ऑफ हॅपीनेस या भागात दलाई लामा यांनी एक महत्त्वाचा प्रश्न स्पष्ट केला आहे. जर आनंद मिळवणे नैसर्गिक असेल, तर मग आपल्याला शिक्षण, सराव आणि शिस्त का आवश्यक आहे? लेखकाच्या मनात असा प्रश्न निर्माण होतो की प्रत्येक माणूस नैसर्गिकरित्या आनंद शोधतो आणि दुःख टाळतो, मग आपोआपच आपण चांगल्या, होलसम गोष्टींकडे का वळत नाही? आपण जसे आगीला हात लावल्यावर लगेच शिकतो की ते जळते, तसेच राग, द्वेष यांसारख्या नकारात्मक भावनांपासून आपण सहजपणे दूर का राहत नाही? यावर दलाई लामा अत्यंत साधे पण प्रभावी उत्तर देतात. ते सांगतात की ज्ञान आणि समज आपोआप येत नाही, त्यासाठी प्रशिक्षण आवश्यक असते. जसे शिक्षण घेण्यासाठी शाळेत जावे लागते, अभ्यास करावा लागतो, तसेच आनंदासाठीही मनाचे प्रशिक्षण करावे लागते. ते पुढे स्पष्ट करतात की पारंपरिक काळात चांगले आणि वाईट याचे मार्गदर्शन धर्म देत होता. परंतु आधुनिक समाजात धर्माचा प्रभाव कमी झाला आहे. आणि त्याऐवजी नैतिक जीवनशैली शिकवणारी दुसरी कोणतीही मजबूत व्यवस्था निर्माण झालेली नाही. यामुळे लोकांना योग्य आणि अयोग्य वर्तन यातील फरक समजून घेण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. दलाई लामा यांच्या मते, जरी माणसाचा मूलभूत स्वभाव दयाळू आणि करुणामय असला, तरी केवळ हा स्वभाव पुरेसा नाही. त्या स्वभावाची जाणीव, समज आणि विकास करणे आवश्यक आहे. म्हणजेच आपल्याला आपल्या चांगल्या गुणांची जाणीव करून घ्यावी लागते. त्यांचा सराव करावा लागतो आणि आपल्या विचारसरणीत बदल करावा लागतो. लेखक पुन्हा एक उदाहरण देतो. आगीला हात लावल्यावर आपण लगेच शिकतो, मग रागासारख्या गोष्टींबाबत असे का होत नाही? यावर दलाई लामा सांगतात की ज्ञानाचेही अनेक स्तर असतात. काही गोष्टी आपण लगेच समजतो, जसे आग जळते,
पण काही गोष्टी खोलवर समजण्यासाठी वेळ, अनुभव आणि विचारांची गरज असते. ते एक सुंदर उदाहरण देतात. पूर्वीच्या काळात माणसे कच्चे मांस खात होती. नंतर त्यांनी ते शिजवायला शिकले, मसाले वापरायला शिकले आणि अन्न अधिक चवदार बनवले. म्हणजेच मूलभूत गरज, भूक, तीच होती, पण ज्ञान वाढल्यामुळे अनुभव अधिक चांगला झाला. याचप्रमाणे आनंद मिळवण्याची इच्छा सर्वांमध्ये असते, पण त्याचा योग्य मार्ग समजण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे. आणि त्या मार्गावर चालण्यासाठी सराव व शिस्त आवश्यक आहे. अशा प्रकारे या भागाचा मुख्य संदेश असा आहे की आनंद ही नैसर्गिक इच्छा आहे, पण तो आपोआप मिळत नाही. योग्य ज्ञान, समज आणि सराव यामुळेच खरा आनंद मिळतो. मनाचे प्रशिक्षण आणि जाणीवपूर्वक प्रयत्न हे आनंदाच्या प्रवासात अत्यावश्यक आहेत. शेवटी दलाई लामा यांचे तत्वज्ञान आपल्याला शिकवते की नैसर्गिक इच्छा असली तरी योग्य दिशेने वाटचाल करण्यासाठी शिक्षण आणि आत्मशिस्त आवश्यक आहे. निबंध, ज्ञान, समज आणि अंतर्गत परिवर्तन आनंदाचा खरा पाया. द आर्ट ऑफ हॅपीनेस या भागात दलाई लामा यांनी ज्ञान, नॉलेज आणि शिक्षण, एज्युकेशन यांची खरी भूमिका स्पष्ट केली आहे, विशेषतः आनंद मिळवण्यासाठी. दलाई लामा सांगतात की अनेक वेळा आपल्याला एखादी गोष्ट करायची इच्छा असते, पण आपल्याला माहीत असते की ती आपल्यासाठी हानिकारक आहे, म्हणून आपण स्वतःला थांबवतो. उदाहरणार्थ, एखाद्या आजारात काही अन्न खाण्याची इच्छा असूनही आपण ते टाळतो कारण आपल्याला त्याचे दुष्परिणाम माहीत असतात. यावरून हे स्पष्ट होते की जितके आपले ज्ञान अधिक सखोल असेल, तितके आपण योग्य निर्णय घेण्यात सक्षम होतो. ते पुढे सांगतात की आनंद मिळवण्यासाठी फक्त भावना पुरेशा नसतात, तर दीर्घकालीन परिणामांचा विचार करण्याची क्षमता, लॉंग टर्म थिंकिंग, आवश्यक आहे. प्राणी देखील राग अनुभवतात, पण त्यांना हे समजत नाही की राग हानिकारक आहे. परंतु माणसाकडे स्वजाणीव, सेल्फ अवेअरनेस असते, ज्यामुळे तो विचार करू शकतो. हा राग मला त्रास देतो. हा माझ्यासाठी चांगला नाही. ही समज निर्माण झाल्यावर आपण ठरवू शकतो की राग टाळणे योग्य आहे. दलाई लामा स्पष्ट करतात की काही गोष्टी लगेच शिकता येतात, जसे आग जळते, पण भावनांशी संबंधित गोष्टी अधिक गुंतागुंतीच्या असतात. त्यासाठी विचार, अनुभव आणि शिक्षण आवश्यक असते. म्हणूनच आनंद आणि दुःख यामागील कारणे समजून घेणे आवश्यक आहे. आणि त्यानुसार आपल्या वर्तनात बदल करणे आवश्यक आहे. ते आधुनिक शिक्षण प्रणालीवरही एक महत्त्वाची टीका करतात. त्यांच्या मते आजच्या समाजात शिक्षणाचा उपयोग केवळ हुशार, क्लेवर बनण्यासाठी केला जातो. परंतु खरे शिक्षण म्हणजे चांगले आणि वाईट यातील फरक समजणे, योग्य वर्तन विकसित करणे आणि आपल्या मनात सकारात्मक बदल घडवणे. ते सांगतात की काही वेळा कमी शिक्षित लोक अधिक प्रामाणिक आणि निष्कपट असतात, कारण त्यांच्यात स्वार्थ कमी असतो. त्यामुळे केवळ बौद्धिक ज्ञान पुरेसे नाही, तर चांगले हृदय, गुड हार्ट विकसित करणे महत्त्वाचे आहे. दलाई लामा यांच्या मते ज्ञानाचा सर्वोत्तम उपयोग म्हणजे अंतर्गत परिवर्तन, इन्नर ट्रान्सफॉर्मेशन घडवणे. म्हणजेच आपल्या विचारसरणीत बदल करणे, नकारात्मक भावनांवर नियंत्रण ठेवणे आणि सकारात्मक गुण विकसित करणे. अशा प्रकारे या भागाचा मुख्य संदेश असा आहे: आनंदासाठी ज्ञान आणि समज अत्यंत महत्त्वाची आहे. केवळ बाह्य शिक्षण नव्हे, तर अंतर्गत विकास आवश्यक आहे. योग्य पद्धतीने वापरलेले ज्ञान आपल्याला अधिक चांगला माणूस बनवते. शेवटी दलाई लामा यांचे तत्वज्ञान आपल्याला शिकवते की खरे शिक्षण म्हणजे फक्त बुद्धी वाढवणे नाही, तर मन आणि हृदय सुधारण्याची प्रक्रिया आहे.